प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पवित्र आत्म्या येसनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू भगवान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला अमुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या येसनी रे, कृपादान तव घेऊनी रे. होय, आजपासून अवघ्या 15 दिवसांवरती पेंटेकॉस्टचा दिवस येऊन ठेपलेला आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती ख्रिस्त सभा आपल्या मनाची तयारी करणार आहे. पेंटेकॉस्टच्या आधी 9 दिवस पवित्र आत्म्याचा नोवेना सुरू असणारच आहे. परंतु आजच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना एक अभिवचन देत आहे की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्यासाठी कैवारी पाठवीन. तो सत्याचा आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे. अशा प्रकारे पवित्र आत्म्याविषयीचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दिलेलं आहे. आजपासून पुढील 15 दिवस आपलं संपूर्ण लक्ष आपण पवित्र आत्म्यावरती केंद्रित करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत बायबलच्या पानोपानी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेला देवाचा शब्द आहे. इतकंच नाही तर ख्रिस्त सभेची जी 2000 वर्षांची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेलं दिसून येतं. आणि त्याही पलीकडे जाऊन आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सर्व पोप महोदयांच्या शिकवणुकीमधून देखील पवित्र आत्म्याची शिकवण आणि प्रेरणा पसरलेली आहे. पवित्र आत्मा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्त सभेमध्ये, जगामध्ये, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर कार्यरत असेल तर त्याच्यावरती सखोल चिंतन होणं गरजेचं आहे. आज आपण त्या चिंतनाचा पहिला भाग म्हणजे पवित्र आत्मा कशा प्रकारे जुन्या करारामध्ये कार्यरत आहे ते पाहणार आहोत. त्याचा पहिला भाग आहे की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि त्यावेळेला देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तळपत होता किंवा दुसरं भाषांतर आहे विहरत होता. की समुद्राच्या लाटा कशा तयार होत असतात, जोराचा वारा वाहत असतो आणि त्यामुळे तो पाण्याला गती देत असतो. पवित्र आत्मा जलाशयावरती विहरत होता म्हणजे त्या पाण्याला गती देत होता, म्हणजे पवित्र आत्मा जीवनाला गती देत असतो. त्यानंतर आपण पाहतो की आदामाच्या नाकामध्ये परमेश्वराने श्वास फुंकला आणि आदाम जीवधारी प्राणी झाला. तो श्वास म्हणजे परमेश्वराचा आत्मा. जीवधारी झाला म्हणजे परमेश्वराचा आत्मा आपल्याला जीवन देत असतो. त्यानंतर आपण पाहतो नोहाच्या काळामध्ये कबुतराच्या चोचीमध्ये नुकतंच खुललेलं ऑलिव्ह वृक्षाचं, जैतून वृक्षाचं पान दिसून आलं. त्याद्वारे काय सांगण्यात आलं, परमेश्वराने जगाशी समेट केलेला आहे. म्हणजे पवित्र आत्मा सांत्वन करता आहे. परमेश्वर आणि मानवामधील समेट करण्यासाठी तो मानवाला प्रवृत्त करत असतो, हे आपल्याला त्यातून दिसून आलेलं आहे. त्यानंतर मोशेने स्वतः अनुभव घेतला की जळत्या झुडपामध्ये झुडूप जळत होतं, त्याची राख होत नव्हती. ते कसलं प्रतीक आहे, पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरलेल्या पवित्र आत्म्याच्या अग्नीचं प्रतीक. की तो अग्नी धगधगतो परंतु नष्ट करत नाही.
तो फक्त जीवन देत असतो, प्रकाश आणि ऊब देत असतो. अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं कार्य जुन्या करारामध्ये पाणोपाणी आपल्याला आढळतं. संदेष्टांनी देखील पवित्र आत्म्याविषयी कितीतरी वचनं सांगितलेली आहेत. योएल संदेष्टाने सांगितलेलं आहे की त्या दिवसात मी तुमच्या मुलाबाळांवरती पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन. तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील आणि तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. किंवा यहेजकेलच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की मी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा पाठवीन, तुमच्यावरती पवित्र पाणी शिंपडील, म्हणजे तुम्ही पवित्र व्हाल. म्हणजे पवित्र आत्मा माणसाला पवित्र करत असतो. त्याचबरोबर दाविदाच्या वरती ज्यावेळेला शिंग भरून तेल ओतण्यात आलं त्यावेळेला परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये जोराने संचारू लागला. म्हणजे पवित्र आत्मा सामर्थ्यशाली आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दर्शविण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. एक चिंतन आज आपण करणार आहोत. माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचं कार्य कसं सुरू आहे आणि ते तपासून पाहत असताना जर हे कार्य सुरू नसेल किंवा मला त्याची जाणीव नसेल तर त्यासाठी मला काय करायला पाहिजे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण नव्या करारातील पवित्र आत्मा ह्यावरती विचार करणार आहोत. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.